गाण्याचं रोज उठा भाकऱ्या थापा कोड्यास करान गेला. तेव्हा मी धनसनी म्हटलं आव धनी न्या की कुठं फिरवया. तर धनी मॅसनी म्हणतात अगं शांते नेतो की मी तुला ममाई फिरवया पण तू एक सबर देखील बोलायचं नाही. म्या म्हटलं ममाई फिरायला मिळते कशाला बोलायचं एक सबर देखील. पाहिलं बघा आठवडं गेलं बाय स्टेशन फेशन म्हणतात तिथं डबड्याला डबडं डबड्याला डबडं डबड्याला डबडं जोडलेली. तेव्हा मी धन्यासनी म्हटलं आव धनी हे काय डबड्याला डबडं डबड्याला डबडं डबड्याला डबडं जोडली. तर धनी व्यासी म्हणतात ग मी आपले ग बसलं बाई त्या डबड्या फबड्यात लागलं किंवा ते कराया भक्का 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 भक्का. तेव्हा मी धन्यासनी म्हटलं आव धनी हे काय भक्का 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 करताय. तर धनी व्यासी म्हणतात ग मी आपले ग बसले उतरलं बाई त्या डबडे फबड्यातलं. नंतर धनी व्यासी म्हणतात अगं शांते तू इथंच थांब मी आलूच. तेवढ्यात दिसलं की मला तिथं महादेवाच्या पिंडीवाली ठेवलं बाई गाठोडं खाली आणि म्हटलं महादेवा सुखी ठेव रामासनी. तेवढ्यात आले आमचे धनी आणि म्हणतात कसे अगं शांते काय करतोस. मी म्हटलं महादेवाचा पिंड आहे पाया पडतोय. तर धनी व्यासी म्हणतात अगं शांते महादेवाचा पिंड नाही पाण्याचा पंप आहे. तेव्हा मी धनी म्हटलं धनी तुमचं बी बरोबर आहे. गेलं बाई पुढे नंतर एक मेला इकडनं ढकलतया एक मेला तिकडनं ढकलतया. तेव्हा मी म्हटलं मेल्या मुद्द्या तुम्हाला अक्कल बिक्कल आहे की नाही पायामध्येच पाहून ढकलतया. तर धनी व्यासी म्हणतात मी आपले ग बसली. गेलं बाई पुढे तिथं रस्त्याला धनी मोठी मोठी घरं. तेव्हा मी धनीसनी म्हटलं अव धनी बांधलं की आपला मी एक घर. तर धनी व्यासी म्हणतात मी आपले ग बसले. आलं बाई आत्याबाईचं घर. तेवढ्यात धनीने वाजवलं किंवा त्या भिंतीवरचं लागलं किंवा ते कराया टिरिंग 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 टिरिंग. तेव्हा मी धनीसनी म्हटलं अव धनी हे काय भिंतीवरचं टिरिंग 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 करतंय. तर धनी व्यासी म्हणतात मी आपले ग बसले. उघडला बाई आत्याबाईसनी जा. तेवढ्यात आम्ही बसलो तेव्हा आम्हाला लय कर्मा होत होता. मी आत्याबाईस म्हटलं अव आत्याबाई पुठ्ठा बिठ्ठा द्या की हवा घालाया. तेवढ्यात आत्याबाईने वाजवलं किंवा त्या भिंतीवरचं परत डोक्यावरचं करायला लागलं की गरा 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 गरा. त्या धन्यासनी म्हटलं अव धनी हे डोक्यावरचं काय करतोय गरा 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 गरा. मी आपले ग बसली उरकलं बाई जेवण. तेवढ्यात धनी व्यासी म्हणतात अगं शांते तर मी तुला पिक्चर बघायला जेवण जातो. गेलं पाहिजे थिएटर बेटर म्हणतात तिथं. तेवढ्यात तिथं गेल्यावर लय अंधार होता. मी धनीसनी म्हटलं अव धनी तर लय अंधार आहे मला लय भ्या वाटतं. तर धनी व्यासी म्हणतात ग आपले ग बसले. चालू झाला बाई पिक्चर. तेवढ्यात लागलं किंवा आमच्या गावातले धोंडी पांडू मारामारी करा. मी धनीसनी म्हटलं अव धनी चाकी त्यांना सोडवाया आपल्या गावातली धोंडी पांडू बघा कशी मारामारी करतया. तर धनी व्यासी म्हणतात मी आपले ग बसले. झाला तो पिक्चर. नंतर आलो तेव्हा बाहेर एक गाडी इकडनं जातया एक गाडी तिकडनं जातया. मी धन्यासनी म्हटलं अव धनी हे काय गाड्या इकडनं तिकडनं जातया. तर धनी व्यासी म्हणतात मी आपले गप बसले. नुसतं गप गप गप. मला बाई लय कंटाळा आला. मी धन्यासनी म्हटलं अव धनी मला नाही बघायची ममाई फमाई. सारा सांच्याला बसलो त्या डबड्या फबड्यात. नंतर आम्हाला एवढी किट्ट झोप लागली. नंतर उठून बघता आमचं गाठोडं गायब. मी धन्यासनी म्हटलं अव धनी आपलं गाठोडं. धनी व्यासी म्हणतात मी आपले ग बसले. पुण्यांदा म्हटलं धनी आपलं गाठोडं. धनी परत म्हणतात मी आपले ग बसले. पुण्यांदा म्हटलं हो धनी आपलं गाठोडं. धनी आपले गप 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 करतया. तेव्हा मी आधी ठरवलं की धन्यासनी एक सबर देखील बोलायचं नाही. उतरलं बाई त्या डबड्या फबड्यातनं. तेव्हा धनीस मारण्यासनी कसे म्हणतात अगं शांती आपलं गाठोडं कुठे गेलं. मगच त्यांना सांगत होते धनी आपलं गाठोडं धनी आपलं गाठोडं धनी आपलं गाठोडं. पण तुम्ही एक सबर देखील ऐकायला तयारच नाही. तर मी आधी ठरवलं तुला एक सबर देखील म्हणायचं नाही. तर धनी व्यासी म्हणतात अगं शांते झक मारले तुला ही ममाई फिरवाई आणलेली चल आता घरला. थँक्यू.